आरक्षण, पण या जगातलं सर्वात पहिलं आरक्षण देणारे शंकर आहेत, अर्धनारी नटेश्वर. तेव्हापासून म्हणायचे अरे माझ्याकडे बघा, मी माझ्या पत्नीला अर्ध्या अंगात जागा दिली देवानी, बरं का तुम्हाला बाबा, अर्ध्या अंगात तेव्हापासून शक्तीला जागा दिली. साधं आहे का? म्हणून महिला आरक्षण. महिला मंडळ खूप लढी मर्दानी झाशीवाली राणी. 150 वर्ष ज्या इंग्रजांनी आमच्या देशावर राज्य केलं, पोर्तुगीज आले, डच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, थै थै माता आपल्या माथ्यावर नाचत होती. दिवसा हिंदू स्त्रियांची आबरू लुटल्या जात होती, लहान मुलाचे नाक कान कापल्या जात होते, शाण्या माणसांना बांधून टाकल्या जात होतं. इथं जेवढे लोक बसलेत ना, जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर बसलेल्या सगळ्यांना दाड्या दिसल्या असत्या. सलाम वालेकुम वालेकुम सलाम. शांताबाईची शकीना झाली असती. डोक्यात घ्या थोडस. तुळजापूरच्या आईच्या सुद्धा ठिकऱ्या केल्या होत्या त्या अफजल खानाने. कुठेतरी शिवराय झाले म्हणून आपलं हिंदुत्व, आपला धर्म टिकला. थोडासा देश धर्म देवाची बी काळजी करा थोडीशी, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस एवढी परिस्थिती भयान होती, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं रक्त पायापासून डोक्यापर्यंत गरम व्हायचं. कोणीच कसा जन्माला येत नाही या अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा. त्या काळात नुकते शहाजी राजा यांच्याशी लग्न झालेलं मासाहेबांचं. काही काळानंतर शिवनेरी किल्ल्यावर मासाहेबांना ठेवण्यात आलं. किल्ला तटीबंदी होता, शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी एकच रस्ता होता. आणि मासाहेबांच्या उदरामध्ये बाळराजे वाढत होते. जवळच्या दाशाने विचारलं, मासाहेब राणीसारखा राजमाता, या अवस्थेमध्ये माणसाला खाण्यापिण्याची इच्छा असते, तुम्हाला काय इच्छा आहे? माता माऊल्यांनो, आपल्या उदरामध्ये बाळ असेल तर आताच्या तर नवीन लेडीज मिस्टरांना सरळ म्हणतात, पतिदेव श्रीगोंद्यामध्ये चला, व्हेज मंचुरियन पनीर चिल्ली खायची. काय डोहाळेत आमचे, तंदूर रोटी, मिक्स व्हेज कोल्हापुरी, हे आपलं आहे. काहीला विचारलं तुम्हाला खायती, काही नाही, असं वाटतं भिंतीची माती खावी. माती मोल झालं सगळं माती. काही महिलांना विचारलं तुम्हाला काय वाटतं, राख खावीशी वाटती, झाली सगळी राख रांगोळी आयुष्याची. सगळा फुपाटाच कोळशे राख रांगोळी. का नीट संतती जन्माला येते का महाराज? हा, विज्ञानाने सुद्धा आता गर्भसंस्कार मान्य केलेत. माता माऊल्यांनो, कौसल्याच्या उदरात रामप्रभू होते. त्यावेळेस राजा दशरथाने विचारलं, कौसल्य काय डोहाळेत? कौसल्या माता म्हणते, अरे धनुष्यबाणाना आणि रावणाला मारावं असं मला वाटतं. अहो त्याला म्हणतात रणरागिणी. अशा आईचे डोहाळे. सुभद्रेच्या उदरामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहात जाता आलं, पण निघता येत नव्हतं, कारण आईला झोप लागली, गर्भसंस्कार. भक्त प्रल्हाद माता कयाधूच्या उदरामध्ये असतानाच नारायण नामाचा उच्चार. आईची कुशी फार महत्वाची आहे. आईची कुशी चांगली असेल तर त्या मुशीत इतिहास घडवणारी माणसं जन्माला येतात. माता माऊल्यांनो, कुशी पवित्र लागते. त्या राजमाता होत्या, राष्ट्रमाता होत्या. आज आमच्या महिला गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, सावरकर वाचा, छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचा, धर्मवीर संभाजी राजानं धर्मासाठी काय बलिदान दिलं हे वाचा. कुठेतरी आम्ही जरा येसुबाई महाराणी वाचा, महाराणी ताराराणी वाचा. काय स्त्रिया होऊन गेल्यात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाचा. पती वारल्याच्या नंतर सती जायला निघाल्या होत्या, पण सासरे म्हणले तुम्ही सती जायचं नाही, माझा मुलगा म्हणून गादी तुम्ही सांभाळा. 5000 मंदिराचा जीर्णोद्धार केला
आणि मुत्सद्दी ज्ञानी विद्वान पंडित असं राज्य अहिल्याबाई होळकरांनी सांभाळलं. हे सुद्धा देवीचंच रूप आहे. म्हणून जिजाऊ माँसाहेब बसल्या होत्या, उठून उभा राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी ओळल्या आणि त्यावेळी जिजाऊ माँसाहेबांचे वाक्य आहेत, बाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत, मला वाटतं जिरेटोप घेवा डोक्यावर घालावा, मला वाटतं घोड्यावर बसावं, घोड्यावर मांड ठोकावी आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घोडा फेकावा, मला वाटतं हातात तलवार घ्यावी आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या हैवानाचं मुंडकं धडा वेगळं करावं. तेव्हा राजे जन्माला येतात, शिवाजी राजे जन्माला येतात. अशी देवी अशी आई लागते हो. जमीन चांगली असली तर पीक चांगलं येतं. मुळात जमीनच कसदार लागते तेव्हा पीक चांगलं येतं. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलो. भूमीमध्ये काय मर्दपणा आलेल्या कोंभावरून कळतं. माड रानावरची जमीन आणि गावखारची जमीन फरक आहे. आपण कांद्याचं पीक घेतात 4 महिन्यात येतच आहे की नाही. सोयाबीन आहे, कपाशीचं पीक 6 महिने, ऊसाचं 12 महिने. 12 महिन्याच्या आत घेणाऱ्या पिकाला जर जमीन चांगली लागती तर कोणाचं 25, 40, 50, 60, 80, 100 वर्षाचं पीक घेण्यासाठी आई रूपी जमीन किती कसदार लागत असेल तेव्हा तुमच्या माझ्या सहित हे पीक चांगलं जन्माला येतं. उगीच नाही बरं का, बीज शुद्ध लागतं बीज. आता गेल्या वर्षी बऱ्याच जणांनी आमच्या तिकडं सोयाबीन पेरलं, उगवलंच नाही. दुसऱ्यांदा उगवलंच नाही, तिसऱ्यांदा उगवलं. म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, बी बियाणाच्या दुकानातली, कृषी दुकानातल्या बियाच्या पिशव्याच खोट्या लागल्या. मला वाटतं ते बी खोटं लागल्यावर माणूस एकदा दोनदा तीनदा शेतकरी पेरतो, पण हे बी खोटं लागल्यावर कळालं का नाही? हे बी घराघराचं गावागावाचं वाटोळ करतं. हे बी नीट नसल्यावर आलं का नाही लक्षात? मी आपल्या भाषेत सांगितलं सगळ्याच्या. बीज शुद्ध भाषा आहे, बी आपली भाषा आहे सगळ्याची. बी चांगलं लागतं महाराज. काही काहीच गावात एखादा मुलगा नीट वागत नसेल तर माणसं म्हणतात, का हो पाटील काय नाव आहे ते विचारत नाही, कोणाचा पोरगा आहे तो, कोण आहे बाप त्याचा, मग नाव सांगते, मग बरोबर आहे. ते तसं वागणार, तर बापच शहाणा नाही तर पोरगा कुठून नीट. तसं काही नाही. तसं बीज चांगलं लागतं. आंब्याची कोई, काही कोई आंबट आहे, पण आंबा एकदा पाडाला लागला मग तो रसाच्या कामाचा आहे. प्रत्येक गावामध्ये असे काही ठराविकच आहेत लोणचेचे आंबे बरं का. प्रत्येक गावामध्ये बस, प्रत्येक गावामध्ये लोणचेचे ठराविकच आंबे बरं का. कुठल्याही आंब्याचं जर लोणचं घातलं तर लोणचं नासतं. ठराविकच लोणचेचे आंबे गावात तसे. आलं लक्षात? हा मग काय थोडं उशिरा, काही काहीचे एसटी निघून गेले मग वर हात करा, असं काम आहे. काय करावंच काही लोणचेचे. पुन्हा तिसरी एक आहे शेप्या. शेप्या आंबा माहित असेल ना, इकडे काय म्हणते शेपाटच ना. हा शेप्या, शेप्या आंबा फार खाल्ली धुमाळ महाराज. हा रसाच्याही कामाचा नाही, लोणचेच्या नाही. पाटोदा तालुक्यापासून 3 किलोमीटर महासांगवी संस्थान आहे. भगवानगडावर जे भीमसिंह महाराज आहेत त्यांनी 98ला मला त्या गादीवर बसवलेलं आहे संन्यासी म्हणून. फक्त जनतेची सेवा करतो एवढंच व्रत हाती घेतलेलं आहे, बाकी काही नाही. बऱ्याच मुलींना सांभाळायचं काम करतो. अनेक काही मुलींचे लग्न सुद्धा करून दिलेत.
करायचं असं आपल्या वाट्याला जे येईल ती छोटीशी सेवा. आपण फार मोठे आहेत म्हणून नाही, काही नाही, आपल्याकडे काय असतं, पण करायचं असतं थोडंसं कव्हायना प्रत्येकाने. तसं ते आमच्या मीराबाई आईसाहेब संस्थाने महाराष्ट्र शासनाचा त्याला ब दर्जा आहे. आमच्या बैठकीच्या मागं 2 झाडं आहेत, एक गोड आंब्याचं आणि एक शॅम्पे आंब्याचं. ते गोड आंब्याला वर्षातून 20-25च कायरे येतात, पण या शॅम्पे आंब्याला बुडापासून शेंड्यापर्यंत फळ. ज्याचा कंटाळा त्याचा वानवळा ठरलेलं आहे. कधी कधी कमाल वाटतं, काही लोकांकडे पैसे भरपूर पण नाहीच वर्गणी द्यायची. एखादा महाराज वाटून घेतलं तर का रोग येईल का? जसे कापायला चालले तर तिथं सत्यात चांगले चांगले पैसे. नाही नाही नाही, हे कसं चला चला चालतं गावचं, अरे असंच एक दिवशी जाशील, चलू द्या चाललंय गावचं. अरे दिना देवाने दिलंय तर. पण काही पैशावाल्याकडे पैशाला जन्म ठेप, आणि वारल्यावर बंगला गाडी सगळं राहतं. मेला की बाहेर फक्त रुपया कपाळाला आहे बरं का साहेब. काही नाही, गेले रे पैसा कमवला तर पोतभर सोन्यात जाळला काय करा श्रीमंत माणूस. काही नाही, बरोबर जात उगीच आपलं. तसं ते शेपे आंबा तोडला ना बुडातूनच. मी आमच्या आईला म्हणलं, आई का झाड तोडलं? ते म्हणले तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं काय PhD अशी? ते म्हणले नाही नाही ती शेपे आहे. म्हटलं मग शेपे असला म्हणून काय होतं पिकल्यावर? नाही 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 म्हणले ते इतकं बेकार आहे आणि इतकंच वाईट आहे की पिकलं तरी त्याचा वास जात नाही. मी आंब्याचं सांगते नाही का. फार बेकार. मग म्हटली त्याचा ज्यूस करू, रस, आणि पटकन पिऊन घेऊ म्हणजे तरी हे होणार नाही. नाही नाही म्हणजे इतकं बेकार आहे. रस ज्यूस म्हणून पिलं तर ढेकर सुद्धा शापटच. आंब्याचं नाही, मी माणसाचं सांगते. म्हणून रसाच्या तरी कामाला या, लोणच्याच्या तरी या, निवळ शेपाट नका राहू. आपलीच बॉडी, आपलीच माडीन, आपलीच गाडीन, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी, समाजासाठी, गावासाठी, भावासाठी काहीतरी करा. विठ्ठल म्हणून बीज माता माऊल्यांनो 70% मुलं घडवण्याचं काम आईच आहे, 25%च वडिलाच आहे. या मताचे आपण आहोत. आणि महिला मंडळ नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची भक्ती करायची. पुरुष मंडळी तुम्ही तेवढ्या पुरतच यांना देवी मानू नका. आपल्या घरातली आई, बहीण, पत्नी, भाऊजाई यांना सुद्धा देवीच्या रूपात बघा. कधी कधी कमाल वाटते. बदनापूरला घडलेली घटना, एका लहान मुलीवर अत्याचार केला, 2-3 लहान मुलीवर. त्या अक्षयला पकडलं आणि चकमकीत गोळ्या घातल्या. आमचे यजमान PSI साहेबच आहेत आज. चकमकीत गोळ्या घातल्या साहेब. त्याच्यावर सुद्धा लोकांनी राजकारण केलं गलिच्छ प्रकारे. हा मी या नारदाच्या गादीवर उभा राहून आणि साळवण आई मातीला स्मरून सांगते, अरे अशा माणसाला गोळ्या काय, भर चौकात फाशी द्या. पुन्हा एखादं वाईट कृत्य करताना त्याने 10 वेळेस विचार केला पाहिजे. एक देश आहे तिकडं, डोळा वाकडा केला तर डोळा काढला जातो, हाताने केलं तर हात काढला जातो. शिक्षाच भेटली पाहिजे. मर्डर करणाराला जर जामीनवर हे सुटत असली तर मर्डर वाढत चालले महाराज. यांना फाशाच व्हायला पाहिजेत, जन्मठेपच व्हायला पाहिजे. पण ते उगे मी मीडियावर TV बघत होते, कसा मारला आणि कसा गेला. अरे काय किती चांगल्या माणसावर तुम्ही चर्चा करतात. हे त्यांनी पाय बहादुरी केली का? पण मला कमाल वाटते ह्या लोकांचं राजकारण. जेव्हा तुमच्या मुलीबाळीवर वेळ येईल तेव्हा, बरोबर आहे का? इतकी परिस्थिती भयाने हो कुठेतरी. म्हणून माता माऊल्यांनो मला सगळ्याला सांगावं वाटतं, आता आपल्या मुलीला आणि मुलींनो तुम्ही सुद्धा उठलं की हातात मोबाईल घेऊन आयुष्य बर्बाद करू नका. आता मुलीला काठी शिकवा, दांडपट्टा शिकवा, मुलीला हातात तलवार देऊन शस्त्र शिकवा, मुली वाचतील.
आणि दुसरी गोष्ट, आपल्या मुलींना शाळेचं एक ट्युशन कमी करा, पण प्रत्येक मुलीला कराठीचं शिक्षण द्या. तिला तिचं संरक्षण करता यावं असं पाहिजे. अहो, जिजाऊ मासाहेब हातात तलवार घेऊन वेळ प्रसंगी राजे जर गेले स्वारीवर, त्या लढल्या. महिला मंडळ निस्ती शब्द नका चालूच जाऊ. आणि तुम्हाला कळतं का बंड्याचा बाप? काय बघता माझ्याकडं? तुम्ही देव्या, हा देवाच्या तरी काय कमी पाठीमाग लागतात का? तुम्ही तरी साध्या आहेत का आया बहिणी? तुमचा तर सगळा लाडच आहे. लाडकी बहीण योजना आली का? महिला मंडळ किती पगार उचलले? 2-2, 3-3 पगार उचलले महिला मंडळाने. बघा बरं. लाडका भाऊ काय नाही, भाऊ सलाईनवर आहे. भावाला नाही एवढं, अजून बहिणीलाच आहे सगळं. हा धुमाळ बाबा, मालकीने केलं का नाही? लाडकी बहीण. बऱ्याच महिला मंडळांनी मध्ये एसटीचा अर्धा पास त्याच्यासाठी वय वाढवून घेतले. काय झालं? पगाराचा गोंधळ. पुन्हा सरकार म्हणलं हो द्या हो द्या हो द्या, चाललंय लांबत. लाडक्या बहिणी हो तुमचं का साधं आहे का? हा, त्या लाडक्या बहिणीनी सगळीकडे चाललंय, तुमच्या बाजूने सरकार आहे बरं का. इथं जेवढे बसलेले भाऊ, आपली बहीण जर गरीब घरी असेल तर आणि तुमची परिस्थिती चांगली असेल तर भाचीच्या लग्नाला जरूर मदत करा. बहिणीला मेवण्याला सहकार्य करा. आणि बहिणी हो तुम्ही सुद्धा, तुमच्या बापाने भावाने जर चांगल्या घरी दिलं असलं आणि घरी जर चांगलं असलं तर भावाच्या जमिनीवर पुन्हा दावा टाकू नका. जरा जागेवर या. पण तुम्हाला सांगू का, पैशावाल्यालाच हलकटपणा सुचतोय. तुम्ही म्हणता हे ताई काय बोलतात, पैशावालेच भिकारी झाले तो. हा, गरीब बिचाऱ्या बहिणी दावा नाही टाकायच्या, पैशावाल्याच बहिणी दावा टाकतात. आणि त्यांचे नवरे बी. आणि मग अरे गप, उद्या तुझं तीच आहे. काही नाही. आज तुम्ही जसं वागलात का, जसं पेराल तसंच उगवणार आहे. म्हणून महिला मंडळ रक्ताचे नाते जपा. पण महिलांनी बी सख्खे भाऊ सोडलेत, गुरु भाऊन, साखर भाऊन, अजून काय काय भाऊ जोडत्यात देव जाणे. मुलीच्या पाठीमागं उभा राहायला सख्खा भाऊ नाही गुरु भाऊ. मी म्हणते गुरु भाऊ जोडा, साखर भाऊ जोडा, नाही तर अजून कोणता भाऊ जोडा, पण सख्खा भाऊ तोडू नका. रक्ताचं नातं तोडू नका हो. रक्त फार महत्वाचं आहे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. सुभाषचंद्रजी बोस. अनेकाने या देशासाठी रक्त सांडलं, तेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. रक्ताची किंमत करा माऊल्यांनो. जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, आणि जेव्हा रक्त रक्ताशी प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. म्हणून आम्हाला रामायणाची गरज आहे, महाभारताची नाही. म्हणून माता माऊल्यांनो, तुमच्याकडे कायदे दिले पण त्याचा दुरुपयोग सुद्धा करू नका. चांगलं यांनी वागा, चांगलं म्हणून जागा हो, काही नसतं. म्हणून महिला कमी नाहीत. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, गार्गी, मैत्रीय, इकडं देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत महिला जाऊन पोहोचल्यात. द्रौपदीताई मुर्मू, हे सुद्धा देवीचंच रूप आहे. महिलांना मिळालेला बहुसन्मान आहे. जय जवान, जय किसान, जय संविधान, याच्यावर आमचा देश चालतो.